कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्री चिन्मयानंद महाराज की जय समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दूषित झनी जडो देशी अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि रामाय रामभद्राय रामचंद्राय वीरसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग महाराज या अभंगामध्ये भगवंताकडे पांडुरंगाकडे मागणी केलेली आहे। अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी परमादरणीय प्रातस्मरणीय
सद्गुरु श्री चिन्मयानंदजी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने महाराजांच्या चरणकमलाने पावन झालेल्या या भूमीमध्ये महाराजांची जीवनातली अनुभूती असलेल्या या भूमीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये गेल्या 99 वर्षापासून ही अखंड आणि अविरत भगवत सेवा, सद्गुरु सेवा या मातीमध्ये चालू आहे। हे सिद्धाची भूमी आहे। सद्गुरूचं इथं नित्य आसन आहे आणि जिथं नित्य आसन आहे तिथं नित्य प्राप्ती आहे। आपलं भाग्य हे, आपलं नशीब हे, आपलं कपाळ चांगलं हे, आपलं दैव चांगलं हे, आपली वेळ चांगली हे, आपला टाइम चांगलं हे की सद्गुरूच्या भूमीमध्ये जायला मिळणं। आजही इथल्या मातीला जर तुम्ही कान लावून ऐकलात तर भजनाचा आवाज येईल, पण कान बी भजन ऐकणारेच पाहिजेत। आता कुठं राहिले कानातली ताकद, तोंडातली ताकद, डोळ्यातली ताकद? कलियुगामध्ये सुटलेल्या या वावटळीमध्ये कुणाच्या काय ताकद राहिले वाटलेले तुम्हाला? असत्य बोलून दुसऱ्याचं खाऊन जिभेची ताकद निघून गेली, पाप बघून डोळ्याची ताकद निघून गेली, कानानं लोकांचं कपट ऐकून, निंदा ऐकून कानाची ताकद निघून गेली। का राहिले वाटलेले आता? उगसाचे राहिले तेवढे आता। माणसाच्या आकाराचे माणसं किती आहेत हे जर टक्केवारी काढलं तर अवघड होईल आपल्याला। दुरावलेला माणूस, हरवलेला माणूस, या चक्रीवादळामध्ये कलियुगातल्या सापडलेल्या माणसाला त्याच्या जीवनाचा दिशादर्शक उत्सव म्हणजे सप्ताह आहे। विठ्ठल जगाच्या पाठीवर अनेक तीर्थ असतील पण ही भूमी महातीर्थ आहे। असं का म्हणलो? इतर तीर्थाच्या ठिकाणी जर स्नान केलं तर तुमच्या जवळची बाहेरची पाप निघून जातील पण अंतःकरणातली पाप वासना जाणार नाही। पण या कीर्तन रूपी तीर्थामध्ये, या सद्गुरूंनी घालून दिलेल्या परंपरेच्या तीर्थामध्ये जर तुम्ही नहालं, बुडालं, स्नान केलं तर अंतःकरणातली पाप वासना निघून जाते, जे की तीर्थाला जमत नाही। ज्ञानोबा म्हणतात, मनसंकल्पाची या पापे न जाय तीर्थाची या पापे। तीर्थाच्या बापालाही जे पाप जात नाहीत ते पाप इथं घालवलं जातं आणि जगातल्या सर्व मानव जीवातल्या जीवनातलं पाप दहन व्हावं, पुण्य संचय व्हावा व पुण्याईच्या जोरावर संताची भेट व्हावी। संत भेट झाली म्हणजे भगवत प्राप्ती झाली याची गॅरंटी व्हावी, म्हणून हे कीर्तन रूपी तीर्थ ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी वावडी लावून उधळलेला आहे। विठ्ठल म्हणून संत महात्म्यांनी परमार्थाचं लोकांना दान केले, दान केले त्याच्यासाठी। आणि अखंड ही भगवंताच्या नामाची प्रवाहित असलेली गंगा, हा जीवन रस, अध्यात्म रस, आनंद रस, ब्रह्मरस, अखंड आनंद, ब्रह्मानंद या भूमीमध्ये वाहतोय आणि त्याचं सेवन करायला आपल्याला मिळतंय। बाबा, या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं भाग्य जर काय आहे असं जर कोणी विचारलं तर ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या सावलीखाली जाणं, ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाचा पदर आपल्या हाताला सापडणं, ज्ञानेश्वरीतली ओवी, अभंगातलं अमृतपान जीवनामध्ये करावं वाटणं, हे मानवी जीवनातलं सर्वोत्कृष्ट भाग्य आहे। जर त्याला या मातीत जन्माला येऊन जर ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीतली ओवी जर टच करावी वाटत नसेल,
अभंगाला स्पर्श करावा वाटत नसेल, अभंगाने ओवीमध्ये जर घुसाव वाटत नसेल, संतांच्या विचाराचा विचार जर त्याच्या जीवनामध्ये करावा वाटत नसेल, तर तो एक नंबरचा करंट्या कपाळाचा, फुटक्या नशिबाचा, पांढऱ्या पायाचा दलिंदर आहे. विठ्ठल नशीब समजा की आपण या देशात जन्माला आलो. का जगातल्या कुठल्याही देशात जन्म मिळाला तर भोग मिळतील, पण भगवान मिळवण्याकरता या बियात जन्मावं लागते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. ऐका, ज्या ठिकाणी ज्ञानोबारायासारखे, तुकोबारायासारखे, चिन्मयानंद स्वामी सारखे अवधूत अवताराला आले, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ दिले. का दिले? लोकांनी पीएचडी करावं म्हणून, याच्यावर मोठी मोठी पुस्तकं लिहावं म्हणून. आमच्या जीवनामध्ये किती ज्ञान आहे, आमच्या जीवनातलं किती पांडित्यपण आहे हे कळावं म्हणून. अरे नाही, जगाकडे पाहिल्याच्या नंतर अत्यंत बारकाईने अभ्यास करून, संशोधन करून लोकांच्या जीवनामध्ये पडलेला दुष्काळ मिटावा. तुम्ही म्हणाल कोणता दुष्काळ आहे? कुठलाच दुष्काळ नाही सध्या. ना पैशाचा दुष्काळ नाही, ना खाण्यापिण्याचा दुष्काळ नाही, ना कपड्या लत्त्याचा दुष्काळ नाही, ना सुख सुविधेचा दुष्काळ नाही. फक्त या जगामध्ये जर दुष्काळच कशाचा पडलेला असेल तर तो विवेकाचा दुष्काळ पडलेला आहे. संसारिकाच्या जवळच नाही, परमार्थ करणाऱ्याच्या जवळही हा दुष्काळ आहे. म्हणून कीर्तनकाराची ही भूमिका आहे. कीर्तनकाराने प्रामाणिकपणाने, इमानदारीने, संतांनी लोकांच्या जीवनामध्ये विवेकाचा दुष्काळ जावा आणि विवेकाचा सुकाळ व्हावा. कारण संत हे विवेकाचे सागर आहेत, समुद्र आहेत. म्हणून एक एक ओवी, एक एक अभंग जीवनामध्ये युद्ध करून, संसाराला जाळून, अनुभवाला एकत्रित करून तुमच्या आमच्या समोर ताट मांडलेलं आहे. विठ्ठल कोणीतरी विचारलं ज्ञानोबारायाला, का ज्ञानेश्वरी दिली ज्ञानोबाराय तुम्ही? खापर फुटकं मिळालं नाही आळंदीमध्ये, कोरडं पीठ लोकांनी वाढलं नाही, सिद्धपेठामध्ये गवताच्या झोपडीत राहावं लागलं. का दिली ज्ञानेश्वरी तुम्ही एवढा आटापिटा करून? ज्ञानोबाराय म्हणाले, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी. ज्ञानोबाराय म्हणाले, विवेकाचा पडलेला दुष्काळ जगातला जावा. आणि तो विवेक संतांच्या जवळ आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की. साधूच्या जवळ जाऊन काजू बदाम खायला मिळतात म्हणून जाऊ नका, तुकडे खायला मिळतात भाकरीचे म्हणून जाऊ नका, साधूच्या जवळ गेल्यावर प्रसिद्धी मिळते फोटो काढल्यामुळे म्हणून जाऊ नका. आपल्या जीवनातला जो पृथक्करण करणं ज्याला विवेक म्हणतात त्याचा दुष्काळ संपावा आणि विवेकाचा सुकाळ व्हावा. म्हणून साधूच्या संगतीत गेलात तर या मानवी जीवनाचं सार्थक आहे. विठ्ठल ज्ञानोबारायाबद्दल बोलताना तर बोलते, विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक सागरा, विवेक
प्रेमाचे सागर आहेत. पृथक्करण करणे. दादा, वातावरण एवढं विचित्र आहे कलियुगातलं की फार अवघड झाले. कुठून काय येऊन अटॅक होईल तुमच्यावर काही कळत नाही, म्हणून सद्गुण सांभाळून ठेवावं लागते. विवेक विवेक म्हणजे काय? चांगलं वाईट, पाप पुण्य, सुख दुःख, योग्य अयोग्य हे निवडणं. बऱ्याच जणांच्या डोक्यात भ्रम आहे. जन्मच्या जन्म निघून गेला तरी निवडणं होईना गेलंय. पाप आहे, पापामुळे निवडा वाटत नाही. पापी माणसाकडून पापच करून घेतय, पुण्यवान माणसाकडून पुण्यच करून घेतय. पापी माणसाला इथं भजन करू वाटणं गेलं का, इथं येऊ वाटणं गेलं का? त्याला बी येऊ वाटलं पण त्याचं पाप येऊ देणं गेलं. इकडं येऊ देणं गेलं, येऊ देत नाही त्यानं काय बी केलं तर. म्हणून अति तळमळीनं मी तर असं म्हणतो, हा दिवा जो लावलेला आहे वारकरी संप्रदायाचा, जो ज्ञान दीप लावलेला आहे, तो तेलाने नाही संतांनी आपल्या रक्ताने लावलेला आहे. आपण भाग्यवान आहोत की ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या नंतर या कलियुगात जन्माला आलो, गाथ्याच्या नंतर जन्माला आलो. सगळं करून ठेवलेलं आहे. 42 वर्ष लागलं तुकोबरायाला, 22 वर्ष लागले ज्ञानोबरायाला, नाथ बाबाला किती वर्ष लागले, नामदेव बाबाला किती वर्ष लागले. फक्त उग जाऊन जेवायचं काम आहे आपलं. आता जेवायचं आहे पण भूक लागली आहे का नाही बघा. पोटाची भूक लागत असली पण ज्ञानेश्वरीची गाथ्याची कीर्तनाची जर भूक लागत नसली तर तुम्ही फार मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं तुम्हाला. आणि उगा कॉमन ह्याच्यामध्ये ठेवणी लागतंय, ICU मध्ये ठेवावं लागतंय, कारण तुम्ही फार बिघडलेले आहात. विठ्ठल ICU का म्हटलं तर जास्त बिघडलेल्यावर जास्त निगराणी ठेवावं लागतंय, म्हणून ICU मध्ये ठेवावं लागतंय. तुम्ही जास्त बिघडलं याची खून ही आहे की पोटाची भूक वेळेवर लागते पण कीर्तनाची भूक लागत नसली तर तुम्ही डेंजर झोन मधून चाललात. एक काम करा ना, कीर्तन त्याला गोड लागतंय ज्याला भूक लागली. ज्याला भूक लागले त्याला 3 दिवसाचा तुकडा आणि ठेचा द्या खायला गोड लागतो. आणि ज्याला भूक नाही त्याला गुलाबजामुन जिलेबी ठेवा तरी बी त्याला नाही. आपल्याला घाणेरडी सवय लागली. ज्याला भूक नाही त्याला घ्या घ्या म्हणायचं, आणि ज्याला भूक लागली तिथं द्यायचं नाही. भूक लागावी लागते. परीक्षितीला भूक लागली, शुकाचार्याने भागवत दिलं का नाही? रेड्याला मुखातून वेद बोलण्याची भूक लागली होती म्हणून ज्ञानोबरायाच्या पुढे आला. ज्ञानोबरायाने त्याची भूक भागवली. भूक लागावी लागते. गाढवाला काशीहून आणलेलं पाणी तहान लागलेली होती. नाथबाबांनी पाणी पाजवलं. एकनाथ महाराजांनी कावडीतून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं असं गाढवं म्हणत होते. माझं बोलणं कळतं? असं कोण म्हणत होतं? गाढवं म्हणत होते. पण साधू त्याला म्हणतात की सर्व विश्वामध्ये जो परमात्मा व्यापून भरलेला आहे तो परमात्मा गाढवात दिसला. ती संताची जात आहे. आणि गाढवाला पाणी पाजवलं गाढवं म्हणणारे हे संसारिकाची अवलाद आहे. विठ्ठल कीर्तन दुर्लभ नाही. भूक लागू द्या. जर भूक लागली ना, तुकाराम महाराज स्वप्नात येऊन कीर्तन करतील. चिन्मयानंद स्वामी स्वप्नात येऊन कीर्तन करतील तुमच्या. बघा भूक किती लागली आहे ती. भूक लागावी. एक एक गोळी आहे, एक एक ओवी, एक एक अभंग म्हणजे भूक वाढायची गोळी आहे. आपण म्हणतो ना शरीर वाढायची, रक्त वाढायची, काहीतरी गोळी द्या. अरे शरीर वाढवण्याची गोळी घेण्यात आणि रक्त वाढवण्याच्या गोळीमध्ये 90 वर्ष जीवनातले घालवले. पण वृत्ती, अंतःकरण, मन, आपले विचार, आपलं जीवन उंच जाण्याची गोळी अजून घेतली नाही. त्या गोळीला पैसे तर मागावं द्यावं लागतंय. पण हे गोळ्या फुकट दिलेल्या आहेत, फुकट, ज्यामुळं एका थोडं आयुष्य वाढेल पण जन्म मृत्यूची सुटका या गोळ्यामुळं होणार नाही. पण संतांच्या दुकानातला औषध गोळी जर घेतली
the birth and end, cut the chain in your life. This is the motto of divine. जन्म आणि मृत्यूची साखळी तोडणं हा परमार्थाचा उद्देश आहे. आणि जा दुकानामध्ये घ्या औषध. का? माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. कोणी हृदय स्पेशलिस्ट असेल, कोणी हाडाचा स्पेशलिस्ट असेल, कोणी डोळ्याचा स्पेशलिस्ट असेल, कोणी दाताचा स्पेशलिस्ट असेल. जर तुम्हाला विचारलं वार करायला तुमचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे कोण आहेत म्हणून, तर सांगा माझी माऊली, माझे तुकोबर आहे चिन्मयानंद स्वामी हे भवरोग स्पेशलिस्ट आहेत. विठ्ठल महाराज कुठं आहे, पत्ता काही आहे? घातला दुकान दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला तेची आली आसी दान तेची आली आसी दान संत उदार उदार संत उदार उदार तेची आली आसी तेची आली आसी दान संत उदार उदार संत उदार उदार संत सज्जनी मांडली दुकाने. जे ज्यास पाहिजे ते भुक्ती मुक्ती फुकाच साठी. आणि कोणी तयाकडे दुष्काळ आहे ना, भूकच लागली नाही, कोण बघलं त्याच्याकडे. किती आलाव कीर्तनाला तुम्ही आता? मी सांगत असतो प्रत्येक कीर्तनामध्ये सर राहतेच माझं. इथून घरी गेल्या गेल्या जर टीव्हीवर जाहीर झालं प्रत्येक डोक्याला 1 लाख रुपये शासनाकडून मध्यवर्ती बँकेच्या समोर लाईनीत उभारणाऱ्याला बुडते देण्यात येतील असं जर सांगितलं, आज जेवढे कीर्तनाला लाव एवढेच येतील का किती येतील? बोला तुम्ही, मला बोलत चला. बरं, सकाळी जाऊन लाईनीत थांबतील का आताच जाऊन झोपतील? आताच जाऊन झोपतील. का? पैशाची आग पडली पण देवाची आग पडली नाही. पण एक ध्यानात राहू द्या, सध्या जगात पैशाचा दुष्काळ नाही, पण पैसेवाल्याचे चेहरे वखवखलेले आहेत, बेचैन आहेत, बेभान झालेले आहेत, सैरभैर झालेले आहेत, ग्रस्त झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, बेचैन झालेले आहेत. हे साडेसाती पैसा नसतं तर बरं झालं असतं वाटलं. तुमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे तर लई लांड्या लबाड्या करून, चोऱ्या करून, मुंडके मोडून, गळे दाबून लोकांचे जे कमावून ठेवल्यात का नाही पोरावासाठी, त्यांची लेकरं मायबापाला म्हणल्यात तुम्हाला कुठतर बघितल्यावर वाटलं नाही म्हणून. कळू द्या, कमवू नका असं नाही, कमवा, पण त्याचं चेंज करा. धन धन्यतेत कसं परिवर्तित होईल बघा. पैसा मिळवू नका असं नाही, मिळवा, पण त्याला ट्रान्सफर करा, पुण्य आहेत. कारण सोबत काहीच नेता येत नाही. नो बँक बॅलन्स, नो ATM, नो फोन पे, नो गुगल पे, नो वाईफ, नो चिल्ड्रन्स, नो बंगलो, नो व्हेकल, नो मर्सिडीज बेंज. विठ्ठल 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 देव बाकी काही बघत नाही तुमच्याकडे, या बेट्याने केलंय काय हे बघतोय. म्हणून
असं करा. जे अगोदर केलेत गेलेत, जे जिवंत आहेत बघा त्यांच्याकडे. ज्याच्याकडे नाही पैसा तेही दुःखी आहेत, ज्याच्याकडे आहे तेही दुःखी आहेत, ज्याच्याकडे भरपूर काय काय खावं या चिंता आहे तेही दुःखी आहेत, काय खाऊन झोपावं ही बी दुःखी आहेत. काही कमी नाही सध्या. दुःख का नाही? जगाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून साधूचे डोळे एक्सरे सारखे राहतात. एक्सरेत आतलं दिसतंय आणि आपण ह्या मड्याचे फोटो काढण्यात गुंगवतो. कुठे गेल्यावर ज्ञानेश्वरीचा या ओवीचा अर्थ काय, या अभंगाचं चिंतन काय असं विचार. महाराज फोटो काढू. अरे फोटो काढून का होणार आहे? तुझा दिवा लागणार आहे. तुझे पोरं सुद्धा तुझ्या घरात फोटो ठेवणार नाहीत एका वेळेस. बघ 99 वर्ष झाले चिन्मयानंद स्वामीची पुण्यतिथी होते, समाधी सोहळा होतोय. 726 वर्ष झालं ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा होतोय. 400 वर्ष झालं तुकाराम महाराजाची बीज साजरी होते. बघ त्याच भूमीमध्ये आपण जन्मलोय. मायबापाच्या पोटी जन्मलोय, तेही जन्मलेत. आपणही जगलोय, तेही जगलेत. आपण जसं खेड्यात जन्मलोय तेही जन्मलेत. त्यांनी संसार केलाय, आपणही संसार केलाय. पण 725 वर्ष झालं त्यांची आरती होते. आपण जिवंत असेपर्यंत पोरग खायला कुटका देणं गेलंय. जीवनाचं पाप शोध. विठ्ठल म्हणून या अभंगातून तुकोबारायांनी गाथ्याचं मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामुळं आचरण मंगल होतंय त्याला मंगलाचरण म्हणतात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली बाबा, तुकाराम महाराजांनी गाथा दिला. कीर्तनकारांनी कीर्तन करावं म्हणून नाही, गावोगाव पारायण करावं म्हणून नाही. अरे मग करू नये का? करावं हो, करूनही अशातली बाब नाही, पण याच्या करताच दिलेलं नाही. मग कशा करता दिलेलं आहे? आचरण मंगल व्हावं लोकांचं. कलियुगामध्ये लोकांकडे सगळं आहे, फक्त आचरण नसल्यामुळे बेचैन आहेत, बेकार आहेत. पैसा राहून बेकार आहेत. ते उग पुढपुढ बोलते, चाबराय उग म्हणतात लोक. का नाही वाटलं तुम्हाला? कलियुगामध्ये लोक बेचैन काय आहेत? एवढं सगळं राहून का झोप येत नाही? का समाधानी नाही? का सॅटिस्फॅक्शन नाही? का हॅपीनेस जीवनामध्ये नाही? का आनंद नाही? तर याचं उत्तर आहे लोकांच्या जीवनात आचरण नाही. वारकरी संप्रदाय हा जगातला सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे जो आचरणावर बोट टेकवतो. जोपर्यंत तुमचं आचरण सुधारत नाही तोपर्यंत तुमचं जीवन सुधारत नाही. अंतःकरणाची डायरी काढून लिहून घ्या. ज्ञानोबारायाच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या आचरणावर व्हावा. तुमच्या बसण्यावर, तुमच्या खाण्यावर, तुमच्या पिण्यावर, तुमच्या उठण्यावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या व्यवहार करण्यावर, तुमच्या चारित्र्यावर व्हावा. शरीरावर परिणाम होऊन फायदा नाही. परमार्थाचा परिणाम, परमार्थाचा इम्पॅक्ट शरीरावर नाही, वृत्तीवर व्हावा, मनावर व्हावा, बुद्धीवर व्हावा, आचरणावर व्हावा. आचरणाचा सुगंध जोपर्यंत जीवनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तुमचं जीवन संप्रदायाशी समर्पित होत नाही, हे ध्यानात राहू द्या. रात्रीच्या वेळेस जर गाडीतून प्रवास करायला लागलो, एखादी फुलाची बाग दिसली तर त्या वासावून कळतंय की इथं फुलाची बाग आहे म्हणून. तसं तुमच्या आचरणावरून तुमचं जीवन कळत जावं, हे मद कसलंय ते. तुमच्या जगण्यातल्या प्रत्येक क्रियेतून ईश्वराचा वास येत जावं. विठ्ठल त्याच्याकरता दिलेलं आहे. आणि म्हणून या
अभंगातून संपूर्ण गाथ्यातून तुकाराम महाराजाला का सांगायचं आहे हे एकाच अभंगातून सांगितलेलं आहे. हा एकही अभंग जर डोळ्यासमोर घेऊन जर आपण जगलो, जिवंत ठेवलो, आपल्या आचरणामध्ये तो जर अभंग उतरवला तर आपलं जीवन निहाल होईल. निरस झालेलं जीवन रसमय होऊन जाईल, ही गॅरंटी आहे. सध्या लोकांचं जीवन निरस झालेलं आहे. निरस वेगळं आणि निरस वेगळं. आता आपल्याला जे दूध प्यायला मिळालंय कीर्तनातून, हे निरस आहे का निरस आहे? बोलत चला किंवा काहीतरी. बहुतांश नालायक या व्यासपीठावर थांबून लोकाला निरस दूध देत आहेत. पाप लागेल त्यांना. विठ्ठल विठ्ठल निरस दूध प्यायचं ना, निरस नको ना, पाणी घातलेलं निरस दूध प्यायचं ना. या ज्ञानोबारायाच्या जवळ, या तुकोबारायाच्या जवळ, या चिन्मयानंद स्वामीच्या जवळ. जाऊ नका यांच्यापासून. ऊन लागू नये वाटते ना, सावलीतून दूर जाऊ नका. थंडी वाजूने वाटते ना, स्वेटर घाला. पाऊस लागून वाटते ना, छत्री घ्या. गरमी होते ना, एअर कंडिशन मध्ये बसा. तसं संसारातली जोडे नको वाटतात ना, बोला. मला मी बोलल्यावर मान तर हलवा. बाबा झोपू नका. संसारातलं दुःख, संसारातली फजिती, संसारातली जोडे खाऊने वाटते ना, या सावलीला संताच्या. ज्ञानोबा म्हणतात, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी ये पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. का सोडत नाही तुझी सावली? तुझ्या वाणीतून सरस्वती पिकते. अरे पिकलेली वाणी, सजलेली वाणी, शृंगारित झालेली वाणी, आचरणातून बाहेर पडलेली वाणी लोकांच्या जीवनावर परिणाम करते. कोणी बोललं तर परिणाम होत नाही. परीक्षितीनं शुकाचार्याच्या अगोदर भागवत अनेक वेळा ऐकलेलं होतं, पण पुन्हा पुन्हा परीक्षिती म्हणायचा शुकाचार्याला, मला ते कथा सांगा, मला ते कथा सांगा. अरे त्यांनी सांगितलं, इसके पहले आपने कई बार ये कथा सुनी है, फिर बार बार मुझे कहते हो कि ये सुनाओ वो सुनाओ. परीक्षिती म्हणाला, अनेकाकडून मी ऐकलंय, पण नुसते शब्द होते, पण तेच शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले की माझ्या जीवनामध्ये स्थिती निर्माण होते. बाबा, परमार्थात परिस्थितीला महत्व नाही, परमार्थात स्थितीला महत्व आहे. परमार्थामध्ये कपडे कोणते घातलाय, परमार्थामध्ये धंदा का करतोय, मंदिरात राहतोय का मसनवाट्यात राहतोय, कुठल्या जातीतला आहे, कुठल्या धर्मातला आहे, कुठल्या पंथातला आहे, गडी आहे का बाई आहे का तरणा आहे का म्हातारा आहे, काही घेणं देणं नाही. परमार्थाचा संबंध स्थिती करताय, अवस्थे करताय, दशे करताय. कोण संसारिक, कोण परमार्थिक? ज्याचं जीवनामध्ये लक्ष परिस्थिती सुधारण्याकडे आहे तो खानदानी संसारिक. आणि परिस्थितीला काडी लागली तर लागली, पण माझ्या जीवनात स्थिती सुधारली पाहिजे याच्याकडे ज्याची नजर आहे तो खानदानी परमार्थिक. विठ्ठल मला हे मिळालंच पाहिजे, हे संसारिक. नाही मिळालं तर मिळालं, पण माझं कल्याण झालं पाहिजे, हा परमार्थिक. उगाच थोडा फरक आहे. कपडे फिफडे बघून विश्वास ठेवत जाऊ नका तुम्ही. कपड्यामुळे लय धोका झालाय बरं लोकांना. कपड्यामुळे नाही, वेश कोणताही नाही, मठ किती येत नाही, शिष्य किती येत नाही, हा कसल्या गाडीत येतोय नाही, अजिबात संबंध नाही मठाचा याचा त्याचा. काढून असं माझं म्हणणं नाही. परमार्थाला ते पोषक आहे, पण जीवनामध्ये तुकाराम महाराजाच्या अभंगावर कीर्तन करणं वेगळं आणि संतत्व जीवनामध्ये येणं वेगळं. कीर्तन करणं वेगळं, कीर्तनासारखं जगणं वेगळं. लोक भागवत रामायण सांगणं वेगळं, भागवतमय रामायणमय जीवन बनवणं वेगळं. विठ्ठल आजही 700 वर्षाच्या अगोदर बोललेले शब्द लोकांच्या काळजाला भिडतायत. आजही 400 वर्षाच्या अगोदर तुकोबारायांनी बोललेले शब्द अभंग हृदयावर नाचतायत.
आम्ही तोंडाला फेस येईपर्यंत कीर्तन करू लागलो लोकांच्या समोर, तरी परिणाम का होत नाही? वागून सांगत नाही. विठ्ठल मिळवायचं काय? त्याच्यावरून संसारिक आणि पारमार्थिक का मिळवायचं? दोघे जातात देवाकडे, संसारिक बी जातो, परमार्थिकी जातो. संसारिक संसार वाढवण्यासाठी जातो आणि परमार्थिक देवासाठी जातो. ऐका, दोघातला फरक आहे. मिळवायचं काय? धंदा कोणता करतोय महत्वाचं नाही, त्याला पाहिजे काय? संसाराला काडी लागली तरी हरकत नाही, शरीर गेलं तरी हरकत नाही, याचा घटस्फोट झाला तरी हरकत नाही, लोकांनी अवमान केला तरी हरकत नाही, भंडारा डोंगरावर जाऊन राहिलं तरी हरकत नाही, माधुकरीमध्ये भिक्षा नाही वाढली तरी हरकत नाही, पण देवच मिळाला पाहिजे. तो परमार्थिक, तो परमार्थिक. जग नाही मिळालं तरी चालेल, पण देव मिळाला पाहिजे, तो परमार्थिक. आणि देव नाही मिळाला तरी चालेल, पण जग मिळालं पाहिजे, तो संसारिक. किती असतील बरं असली आता, देवच मिळावं म्हणून किती जण करते असतील बरं. कसं वाटलं तुम्हाला? जाऊ द्या, देवाकडे जाऊन मागणी करू लागलं की कळतंय हे बेटा कोणता आहे ते. तुम्ही चला आमची मागणी कस कळली आहे? लोकाला नाही कळाल तर कळाली, त्याला कळाली ना. आपण काका दिवे लावलालोत, काका नाटक करू लागलोत, काका लोकांच्या समोर रडून कीर्तन करू लागलोत, काका लोकाला पाडून पालत पाडून हसवायलोत. कीर्तनामध्ये कीर्तन रडवण्याकरता नाही, हसण्याकरता नाही, कीर्तन जागवण्याकरता आहे बेट्यानो, जागवण्याकरता. संतांच्या जीवनातला विचार प्रामाणिकपणे लोकांच्या समोर जर कीर्तनकार पोहोचवत नसला तर समाजाचा गळा दाबतोय तो. विठ्ठल विठ्ठल कर्मणूक व्हावी नाही, मन उत्क्रांत झालं पाहिजे, क्रांती झाली पाहिजे जीवनामध्ये, विचाराची क्रांती झाली पाहिजे जीवनामध्ये. टोचले पाहिजेत, बोचले पाहिजेत कुठं ना कुठं शब्द. संत काही तुमचे वैरी नाहीत, डॉक्टर काही तुमचा वैरी नाही, तुम्हाला कडू गोळ्या द्यायला, तुमचा रोग जावा हा डॉक्टरचा उद्देश आहे. तसं संतांचं बोलणं जरी टोचत असलं, तुमच्या विरुद्ध वाटत असलं, तरी तुमचा रोग दुरुस्त करणार आहे. बाहेरच्या शरीराचा रोग औषधाने दुरुस्त होतो आणि आतल्या मनाला झालेल्या कलियुगातल्या लोकांचा रोग संतांच्या वचनाने दूर होतो. म्हणून काय मागायचं आहे? तुकाराम महाराज एक खानदानी परमार्थिक होते. ऐका, संसारिक देवाला मागण्याकरता जातो आणि खरे संत देवाला देण्याकरता जातात. अरे देण्याकरता जातात म्हणतात, मागतात कसं? लोकाला मागायचं अक्कल यावं म्हणून मागणं आहे. जन्मच्या जन्म गेला आपल्या मागण्यामध्ये. गळ्यात माळ आहे, पंढरपूरची वारी करणं चालू आहे, भजन करणं चालू आहे, कीर्तन करणं चालू आहे, मागणं चालू आहे, त्याचं देणं चालू आहे. पण या मागण्याने जीवनात तृप्ती झाली आहे का? या मागण्याने जीवनातलं पारतंत्र्य गेले का? या मागण्याने जीवनातलं दुःख गेले का? या मागण्याने जीवनातली चिंता गेले का? या मागण्याने जीवनातली भीती गेले का? नाही गेली आतापर्यंत. एवढं दिलंय त्याने, म्हणजे त्यांनी दिलंय, आपण घेतलंय. पण आपलं जीवन जर निर्भय, निश्चिंत, दुःखरहित जर झालेलं नसेल तर आपलं मागणं चुकलेलं आहे. त्यानं का मागितलं ते देतोय. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तो समर्थ आहे. का मागितलं ते देतोय. पण देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, त्याचं हित व्हावं, त्याचं सार्थक व्हावं, त्याचं गोमटं व्हावं, तो जीवनाच्या परीक्षेमध्ये पास व्हावा, ज्याच्याकरता मानव देह मिळालेला आहे ती प्राप्ती त्याला व्हावी जर वाटली तर काय मागावं याची अक्कल लोकाला यावी म्हणून मागणं आहे. संताला मागायची गरज नाही. का?
जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जेवूनी धाले शांतीसी आले पालव नवे जे परिणामा निघाले कोंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ आनंद समुद्रीचे कुंभ चुबकोळोनी भरिले राम त्यांना मागायची गरज नाही पण मागणं इथं येणं इथं जगणं इथं लोकांच्या करता मागणं स्वतः करता नाही देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोकालागी पै पायी काटा नेटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चिनी का पावो शीतळता लाहे किते डोळियाची लागी होय तैसा पर सुखे जाय सुखावतू किंबहुना त्रशिता लागी पानिया रायले असे जगी तैसे दुःखिताच सेल भागी जिने जयाचे का डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैसे भूत मात्र राहटी मवाळते विठ्ठल या अभंगातून तुकाराम महाराजांनी परमार्थिक भूमिकेतून मागितलेला आहे. ऐका, तुकाराम महाराज हे भौतिक जीवन जगत नव्हते, तुकाराम महाराज हे आध्यात्मिक जीवन जगत होते. भौतिक जीवन जगणारे संपून गेले, फिनिश. लईच मोठे असले, लई लई समाजकारणात राजकारणात ह्याच्यात त्याच्यात पुतळे असतील पण मंदिरं नाहीत. पुतळ्यावर कावळे बसतात, मंदिरात अभिषेक केला जातोय. माझ्या चिन्मयानंद स्वामीचा अभिषेक केला जातोय, ज्ञानोबारायाचा अभिषेक केला जातोय. आजचं कीर्तन हे चिन्मयानंद स्वामीचा अभिषेक करायचा आहे. दादा ऐका, साधूचा अभिषेक दह्या दुधाने केला जात नाही, साधूचा अभिषेक भजनाने केला जातोय. कारण साधू त्याला प्रिय वाटतात, साधूला प्रिय तो वाटतो जो मनाला भगवंताच्या नामाशिवाय फुरसत देत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी परमार्थिक म्हणून तुझ्याकडे आलोय देवा. समचरण दृष्टी विटेवरी साजी, 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 तेथे माझे
तेथे माझी हरी प्रतिरा समचरणागती विजयारी साधे येथे माझे हरी वृत्तीरा हो येथे माझे हरी वृत्तीरा हो बहुतेक फडकरी पद्धतीमध्ये किंवा थोर मोठ्याकडून चालत आलेली ही परंपरा आहे की प्रथम दिवशी हा अभंग चिंतनाकरता नामरूपाचा किंवा स्वरूप रूपाच्या चिंतनाचा अभंग घेतला जातो. थोर मोठ्याकडून पाळत आलेली संप्रदायाची ही आहे. आणि महाराजांनी या अभंगातून मंगलाचरण केलेलं आहे. महाराज दोन मंगल स्वरूप या अभंगात साधलेले आहेत. एक वस्तुरूप निर्देश मंगल रूप म्हणतात आणि एकाला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. वस्तुरूप मंगल निर्देश म्हणताना वस्तू म्हणजे परमात्मा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे जे वर्णन आहे हे परमात्म्याचं वर्णन आहे. आणि समचरण दृष्टी हे स्वरूप लक्षण आहे. आणि विटेवरी साजिरी हे तटस्थ लक्षण आहे. या आशीर्वाद रूपी मंगलाचरणातून या स्वरूपातून दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मागणी केलेली आहे म्हणून आशीर्वाद रूप मंगलही याच्यातून साधलेलं आहे. महाराज म्हणतात देवा तुझे पाय जोडू नयेत. मोठ्या माणसाकडून काही मागून घेताना मोठेपणा देऊन बोलावं लागतं. मोठ्याचा मोठेपणा अगोदर कळावं लागतंय. मोठ्याचा मोठेपणा कळण्याकरता मोठं व्हावं लागतंय. छोट्याला नाही कळत मोठेपणा. का कळते बाकीच्याला? आणि तुझी नजरच तेवढी. का कळते तुला? बायकोनं डोळे मोठे करून बघितलं तर तुझी ताकद नाही तोंडाकडे बघायची. तुला का कळते तरी? तुकाराम महाराज तुकाराम महाराजाचं असं तसं हे असं तसं तुला का हेंद्र्या का कळते तुला तुकाराम महाराजाचं? मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये 4-4 हजार पानाचं पुस्तक उलाले. तुकाराम महाराजाच्या फोटोकडे बघून तुकाराम महाराजाची बौद्धिकता ठरवू नको. फोटोत लई गरीब दिसतात तुकाराम महाराज. बेट्या तुला लई घमेंड आहे ना, मी शास्त्री आहे, मी पंडित आहे, मी बुद्धिवान आहे, मी अमकं केलंय, मी अमकं तमकं केलंय. ठेव समोर गाता. लोकांनी म्हटल्यामुळं लोकमान्यतेवर लेवल ठरवू नकोस. गाथा जर म्हणत असेल तर तुझी लेवल तू ठरव. विठ्ठल समोर ठेव म्हणजे कोण आहेत तुकाराम महाराज कळतील. आपल्या बुद्धीची लेवल कळल. किती पाण्यात आहोत, किती वर आहोत, किती दिवे लावलेत आतापर्यंत आपण जीवनामध्ये. शरम वाटेल आपल्याला जगण्याची. तुकाराम महाराजाचा गाथा समोर ठेवला तर पांडुरंगाला पाहिल्यावर तुकाराम महाराजाला जेवढा आनंद होत होता का नाही, पांडुरंगाला तुकोबरायला पाहिल्यावर 1000 पट आनंद होत होता. असं नातं आहे ते. गाठ पडली ठका ठका म्हटले. आमच्यासारखे लाखो आले तरी पांडुरंग घाबरत नाही. पण देहून तुकोबराय जर सुटले म्हणले तर तुकाराम पांडुरंगाला अटेन्शन मध्ये राहावं लागतं. कारण हे बाबा, हे संत, हे जे महात्मे आहेत, हे सत्पुरुष आहेत, हे एकतर स्वतः करता मागत नाहीत, जगा करता मागतात. मागितलेलं कळू देत नाहीत. का? बुद्धीचा उच्चांक देवापेक्षा, अधिकारानंही देवापेक्षा मोठे आहेत. पांडुरंग स्वरूप जरी झालेले असले तरी अधिकारानं संत मोठे आहेत. म्हणून आमच्यासारखी गैराती गेलेली मागून मागून का मागणार? लगीन होत नसेल तर लगीन होऊ दे, पोरं नसलं तर पोरं होऊ दे. आमदा यंदा बॅगला 12 कट्टे झाले तर पुढे 14 कट्टे होऊ दे, हेच मागणार. भिकार चोट का मागणार आहेत जाऊन जाऊन? अजून काय ह्यांच्यापाशी मागायला दुसरं? ह्यांचं ॲव्हरेज किती, ह्यांचं बॅलन्स किती, ह्यांची बुद्धी किती, ह्यांचं मागणं किती? काय मागणं? म्हणा करायचं करायचं करायचं, आयुष्याच्या शेवटी बोंबलत फिरायचं. पोरं सांभाळत नाहीत. गावोगाव गेलं की हेच बोंब आहे आम्हाला. सगळं चांगलं आहे महाराज. 2 कोटीचा बंगला आहे. बापाच्या काळात काही नव्हतं. 20 एकर ऊस आहे, 10 एकर द्राक्षाची बाग आहे. बाबा 2 कोटीची गाडी आहे. पण पोरं सांभाळणं गेल्यात. आता आम्ही काही म्हणत नाही तोंडावर, मनात म्हणतोय नालाय का. ज्ञानेश्वर महाराजांना बोललेलं हलगटानं ऐकलं, तुझे पोरं ऐकणं गेल्यात. का जगलायस तू?
जाऊन चाळणीत पाणी घेऊन मर. विठ्ठल विठ्ठल देवा देवा सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. काय हो तुकाराम महाराज तुमचं बोला, लवकर बोला. काही नाही तुकाराम महाराज, तेथे माझे हरी वृत्ती राहो. नमुनेच मागता बाबा लोक. कोणी पैसा मागतोय, कोणी अडका मागतोय, कोणी गाडी मागतोय, कोणी घोडा मागतोय, कोणी बंगला मागतोय, कोणी आमदार होऊ दे, कोणी खासदार होऊ दे, कोणी मंत्री होऊ दे, कोणी राज्यमंत्री झाला तर कॅबिनेट होऊ दे, कॅबिनेट झाला तर मुख्यमंत्री होऊ दे, मुख्यमंत्री झाला तर पंतप्रधान होऊ दे. असलं काय तर मागा की हो. तुकाराम महाराज म्हणाले तसलं मागायला काही येडा फेडाव का? त्याला काढी लावून आलो मी इकडं. माहित नाही तुला? जाळोनी संसार बैसलो अंगणी. माहित नाही तुला? कशासाठी केली संसाराची होळी, या पाया वेगळी माय बापा. माहित नाही तुला? जळत ती येथे उपजवी ती अंतर आहे. गाथा वाचला नाहीस का तू अजून? देवाला बोललेले ते जळो माझे कर्म वाया केली कटकट. माहिती नाही तुला? जिवंतपणी देहावर पाणी सोडलंय. तुझ्यापर्यंत येण्याकरता सगळ्या नेबळट माणसाचं काम नाही, परमार्थ करणं बहादर माणसाचं काम आहे. जिवंतपणी शरीराचा घटस्फोट करावा लागतंय. माहित नाही तुला? काय देह घालू करवती कर्मरी, टाकू या भीतरी अग्नी माझी. बघायचंय तुला? कापून टाकू. कसलं महात्म्याचं जीवन असतं. राम सुखदासजी महाराज म्हणून होऊन गेले. पंढरपूरला चातुर्मास केला. त्यांनी सांगितलं माझा देह पडल्यावर शोकसभा करायचं नाही, काहीच करायचं नाही, कुठं काय करायचं नाही, सरळ समुद्रामध्ये शरीर फेकून टाकायचं. त्या 15 दिवसाच्या खाली कर्नाटकामध्ये ज्ञान योगाश्रम म्हणून आश्रम आहे. विजापूर म्हणतात. तिथं सिद्धेश्वर स्वामी म्हणून होते. फार मोठे महात्मे, फार मोठे ज्ञानी महात्मा होतात. त्यांनी सांगितलं मला दफन करायचं नाही, जाळून टाकायचं. जिथं जाळलंय तिथं दगड सुद्धा ठेवायचं नाही आणि सगळं गोळा करून समुद्रात फेकून टाकायचं. आणि लागला आपण ह्याच्या मागे हमाली करण्यामध्ये, ह्याची मजुरी करण्यामध्ये, ह्याचा शृंगार करण्यामध्ये, ह्याचं मेकअप करण्यामध्ये, ह्याला क्रीम लावण्यामध्ये, ह्याला पावडर लावण्यामध्ये. मग कसं करावं? लावा, पण ह्याला जाळायचं एके दिवशी ध्यानात राहू द्या. विठ्ठल या अभंगाच्या मागण्यावरून अर्ध काम तुकाराम महाराजाचं झालेलं दिसतंय. म्हणजे अर्ध राहिलंय. म्हणजे कळाने हो, तुकाराम महाराज तेथे वृत्ती जावो म्हणत नाहीत, राहो म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराजाची वृत्ती जात होती पण राहत नव्हती. आपलं कसं आहे? आपली बी चालली आहे, राहायला गेली आहे का अजून जायच ना गेले? खरं बोला हो. तुकाराम महाराजाची वृत्ती, त्याचंच नाव मन आहे. संकल्प विकल्प करत असलं तर मन आहे, चिंतन करत असलं तर चित्त आहे, बुद्धी आहे, त्याचंच नाव वृत्ती आहे. ऐका, आपली वृत्ती तर देवाच्या पायाजवळ राहावं, नाहीतर आपल्या वृत्तीत तर देवाचे पाय राहावं. ऐका, आपलं मन तर देवाच्या पायाजवळ जावं किंवा आपल्या मनात तर देवाचे पाय राहत जावं. आपलं चित्त तर देवाच्या पायाजवळ जावं, नाहीतर आपल्या चित्तात तर देवाचे पाय. माझे चित्त तुझे पाया राहे ऐसे करी काही, आणि धरुनिया बाही भवहा तारी दातारा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खानी, आणि मुकुटा सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. ऐका, आपण जर गळ्यात माळ घालून परमार्थ करत असलो तर आपला परमार्थ यशस्वी झाला कशावरून? आपल्या चित्ताची आणि पांडुरंगाच्या चरणाची वेल्डिंग होत जावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
दिवसापासून परमार्थ करणं चालू आहे, कीर्तन करणं चालू आहे, भजन करणं चालू आहे, वारी करणं चालू आहे. बघा ना यार, आपली वृत्ती, आपलं चित्त, आपलं मन देवाच्या जवळ चाललंय का दूर चाललंय? देव एवढं करून जर देवापासून आपली बुद्धी, आपलं मन जर दूर जात असेल तर नक्की आपण विघ्न येणार आहे आपल्या जीवनात. हे ध्यानात राहू द्या. जवळ जात जावं, जवळ. आपल्या गावच्या वाटेनं चाललो का नाही, वाट चालायला लागल्यावर जवळ जावं जावं गावच्या. तसं जीवनातला प्रत्येक दिवस भगवत चरणाच्या जवळ जावं. तिथं वृत्ती राहावं, मन राहावं तिथं. लय अभंग खर्च केलेत तुकोबारायांनी. कारण परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनातलं मुराळी मन आहे. मुराळी म्हणजे कळालं ना तुम्हाला? मुराळी शब्द आहे ना इकडं, मुराळी. कारण ते असला बदमाश आहे, त्याने ठरवलं तर तुम्हाला वर बी नेतंय आणि त्यानं ठरवलं तर स्पेशल नरकात बी नेतंय विना थांबा, एक्सप्रेस गाडीनं. बदमाश आहे. लोक तनाचा श्रृंगार करण्यात गुंग आहेत, मनाकडे लक्ष नाही. आणि परमार्थामध्ये मनाशिवाय दुसरं काही होत नाही. एक काम करा ना, शरीराला तुम्ही शरीर द्या, संसाराला, संसारात शरीराला जाळा, पण मन परमात्म्याला द्या, त्याच्या ठिकाणी ठेवा. तू मन हे मी चिकरी, माझी हे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. बरंच चिंतन आहे ह्याच्याबद्दल. फक्त वृत्ती राहो. देवा का बर की मी परमार्थ करू लाव, तुझ्या चरणाच्या जवळ येण्याकरता म्हणून करू लाव. बाकीचा संबंध जगाचा तोडून करतोय. आणि जर तुकोबारायाचं मन कुठं डिस्टर्ब करत असलं, कुठं वृत्ती जर चला पहिला दिवस आहे उद्यापासून जायला येईल असं जर म्हणत असली, तुमचा गळा दाबणार आहे मन तुमचं. फक्त कळू देत नाही तुम्हाला. सुरुवात लई बारीक पासून करते ते ना, बोला वाटत नाही. लोकांची निंदा करू लागलं पहिले उगा ऐकावं वाटते, ऐकत ऐकतच पुन्हा बोलावं वाटते. म्हणून थोडं सावध राहावं म्हणून बोललो, जेवढे आलो तेवढे. ऐकत ऐकतच बोलावं वाटत, पुन्हा बोलावं वाटते. मग उगा बी रस्त्याने चालू तर त्यानं कोणता गेला असं म्हणतो यानं जात. असं नाही. म्हणून मी सांगितलं, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्रियेतून ईश्वराचा वास येत जावं. तोंड बघितल्यावर कळत जावं ह्यानं भजन करणार आहे म्हणून, परमार्थिक आहे म्हणून. 100 फुटावर जर दूर उभा केलं तर ह्यानं पांडुरंगाचा ज्ञानोबरायाचा पायी काय म्हणायचं, त्याच्या बसण्यातून, त्याच्या उठण्यातून, त्याच्या वागण्यातून कळत जावं. विठ्ठल देवा येऊलालय पण इतर आहे ना गेले लच्चाळ आहे. हे माकडाच्या जातीतलं आहे. कोण? हे मन्या. आता कुठवर मन मन म्हणू. हे मन्या म्हणून ऐसे कैसे घडेल का मरकटा समाधी येईल का राहे म्हणतली राहेल महावातू. पण ज्ञानोबाराय सांगतात, पण 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 वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोरे, तरी केतुले एक वेळे स्थिरावेल. कधी तर हे राहायच नाही गेले, चाललंय. कारण ह्याला सवय आहे ना, लच्चाळ आहे हे. इथून तिथं जायचं, तिथून तिथं जायचं, तिथून तिथं जायचं. डोळे तिथं म्हटले की तिथं जायचं, कान तिथं म्हटलं की तिथं जायचं, पायान तिथं म्हटलं की तिथं. लई हालत केले देवा आहे ना माझ्या वृत्तीनं. माझ्या ऐका ऐका, जीवनामध्ये कृतीचा परमार्थ नको, वृत्तीचा परमार्थ पाहिजे. कृतीच्या परमार्थाला 0 किंमत आहे, वृत्तीच्या परमार्थाला किंमत आहे. आणि वृत्तीत परिवर्तन व्हावं म्हणून ज्ञानोबरायाचा, तुकोबारायाचा उद्देश आहे. देव म्हणाले काय हे वृत्ती पाय हे इथं आल्यावर स्थिर राहिल्यावर काय होणार आहे. महाराज म्हणाले, मन हे निश झाले एके ठाई, मन हे निश झाले एके ठाई, मन हे निश झाले एके ठाई,
का मागतो मी हे तुला माहित आहे का? जन्मचे जन्म गेले, शेकडो जन्म गेले, लाखो जन्म गेले. किती किलोमीटर सुख की, मी किती किलोमीटर दूर की, किती किलोमीटर आनंद की. अरे मला माहिती झालंय देवा, तुला सोडून सुख नाही, सुखाला सोडून तू नाही. उगा म्हणलंय का माऊलीनं सर्व सुखाचे आगर म्हणून? तुला सोडून जगात सुखच नाही. वाळवंटामध्ये जसं मूर्ख माणसं पाण्याची अपेक्षा करतात, तसं संसार इंद्रिय आणि विषयाच्या संयोगामध्ये सुखाची अपेक्षा करणारे या जगातले महामूर्ख आहेत. विठ्ठल कवा कवा येऊन चक्कर टाकून चाललंय तर कसं हुलाले माहित आहे का? उग कवा तरी उलाले. आता उग घंटा दीड घंटा झाला आलंय तुमचं इथं, कसं वाटलं बरं? थोडं वेगळंच मठाचं वाटलं का नाही? आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. आत्मसुखाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, त्यात ये वाचून गोडी नेणती अनेक. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. काय उग थोडी झुळूक लागले देवा, तर हे बेजार करून टाकलेलं माझं मन तुझ्या जवळ आल्यावर थोडस याला तुझ्या चरणाची, चरण या शब्दाचा अर्थ आहे स्वरूपाचं दर्शन जर झालं ना, तर देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुलागे माये. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. उग एवढंच नाही, भाग गेला, शीन गेला, अवघा पुढे अजून. पण एक काम कर ना, मी तुझी गळ्यात माळ घातलं, मंगळसूत्र बांधलं, गळ्यात माळ घातलेली उसाला भाव लागाव म्हणून घातलं. कशा करता लोकांनी पाया पडाव म्हणून घातलं, लय मोठा आहे म्हणून घातलं. अरे नाही, माझ्या वृत्तीला बांधून ठेव, माझ्या मनाला बांधून ठेव, इथं ठेव, इथं ठेव. मनाला विनंती केली, रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी, पतंगे शरीर जायाचे ठेवणे मूर्खा मूर्खा. अरे तिकडे जाऊ नको, तिथं जा. देवाची ये पायी देई मना बुडी, नको धाव ओढी इंद्रियाचे. का बरं? सर्व सुखे तेथे होती एक वेळे, आणि न सरती काळे कल्पांती. तुझ्या चरणीचा सुखा. महाराज म्हणतात तुझ्या चरणीचं सुख तुला माहित नाही. तुझ्या चरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, मी ऐकून आहे. तुझ्या पायाखालची माती उग दगडाला लागली तर बाई झाली म्हण. देवाचे चरण कसले बघा. आम्हालाही गावोगाव गेल्यावर म्हणतात लोक, या महाराज तुमचे पाय आमच्या घरला लागू देत, कशाला वेगळं व्हायचं आहे. अरे एक संत आणि भगवंताच्या चरणामध्ये समोरच्याचे दोष नष्ट करण्याची ताकद आहेत. का तर ते स्वतः दोष रहित आहेत म्हणून. दगडाची बाई झाली अहिल्याच्या, चरणाचा महिमा आहे. ते वर्णन असं आहे पुराणामध्ये. शरभंग ऋषी, रामचंद्र प्रभू वनवासात असताना ते शरभंग ऋषी होऊन गेले आणि प्रारब्धांना त्यांना महारोग झालेला होता. दर्शन घ्यायचं आहे पण या शरीरानं घाण कसं घ्यावं म्हणून त्यांनी आपली सगळी कातडी घाण एका टोपल्यात भरली, टोपलं झाकून ठेवलं. आणि सूक्ष्म शरीराने जेव्हा रामचंद्र प्रभूच्या चरणाकडे चालले तेव्हा रामप्रभू म्हणाले, न सांगता तुम्हा कळो येथे अंतर. शरभंगा तुला लाज वाटते का रे? असं शरीर कसं घेऊन जावं म्हणून ये ये माझ्याजवळ ये. वर्णन असं आहे, टोपल्यात ठेवलेलं ते मांस असं उड्या मारत रामचंद्र प्रभूच्या चरणाजवळ आलं, चरणावर पडलं. चरणाचा स्पर्श झाल्या दिव्य शरीर शरभंगाला प्राप्त झालं. आणि वर्णन असं आहे, रामचंद्र प्रभूंनी त्याच्या हाताने स्वयंपाक करून जेवला. पण देवा तुझ्या चरणाजवळ उगा आलो नाही मी, तुझ्या चरणाजवळ जगातलं काय काय आहे मला माहीत आहे. ऐक,
मीराबाई जगाच्या नजरेत सगळं सोडून चालली होती, पण मीराबाईच्या नजरेत तुझ्या चरणाजवळ जग मिळतंय म्हणून चालली होती. जगातलं एक एक मिळवण्यामध्ये एक आयुष्य चाललंय देवा, पण तुझ्या चरणाची प्राप्ती झाल्याच्या नंतर मला जगातलं काहीच मिळवायची गरज नाही. सुखे मी निजलोगा. बघ बघ असं होणार आहे. चिंता नाही गावी विष्णुदासाची, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. पण कशामुळं? मनुराजा एक देहपुरी, दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, आणि तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशा. पांडुरंग म्हणाले, काय तुकाराम महाराज 11:15 वाजले, वृत्ती राहो. दुनियाचं लोक खटाटोप करल्यात, मरमर करल्यात. दिवस पूर्ण गेला, रात्र पूर्ण गेला, पायाला पायतन नाही, पोटाला खायला तुकडा नाही, चोऱ्या करणं चालू आहे, मुंडके मोडणं चालू आहे, पाकिट मारणं चालू आहे, सगळं मागणं चालू आहे. सांगा काय 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 सांगा. माझ्याजवळ द्या म्हटलं तर मी देत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे एक नको म्हणून सांगितलं. माईक म्हणजे वेळ संपला आपला. माईक म्हणजे जी विनाशी आहे, माईक म्हणजे जी दुःखाला कारणीभूत आहे. ऐका, हे माया 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 मंत्र्याला परेशान केली आहे, कारखानदाराला परेशान केली आहे, कीर्तनकाराला परेशान केली आहे, माणसाला परेशान केली आहे, शेतकऱ्याला परेशान केली आहे, व्यापाऱ्याला परेशान, नोकरदाराला परेशान. पण या मायेची डाळ तुकाराम महाराजांच्या पुढे शिजली नाही. महाराज हे तुकाराम महाराजांच्या जीवनातलं मोठेपण आहे. उगाबी बघितलं की चिंचिंगाट पळून जातो ते माया. हो देवा, तुला माहित नाही हे माईक आहेत. येरते माईके दुःखाचे जनती नाही आधी अंती अवसान. असलं माईक पीक देऊ नको. द्यायचं तर नाही, पण तेथे माझे अर्थ नको देवा. ह्याच्याहूनच तुकाराम महाराजांच्या जीवनातली परमार्थाची मान्यता, दृढता, विश्वास कळतोय बोलण्यातून. नको देवा मास करू तर तुम्हाला हे काहीच लागणार की बाकीचं लागणार नाही, त्याला जाळूनच इथं आलोय मी. असं करतो, या लोकातलं जाऊ द्या, इथलं इथलं वर काय व जत कामधेनूची खिल्लारे
ज्यात अमृताची कोठारे, माहित आहे का नाही? इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मदेव, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. तेथे दूषित झनी जडू देस, तेथे दूषित झनी जडू देस, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ. तेथे दूषित जने तेथे दूषित जने जडोले माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ. तुझं डोकं जागेवर आहे का नाही? तुझे चरण सुखाचे सागर आहेत म्हणून सांगतोय, तू म्हणजे मला कुटकं टाकू लागलायस. तुला कुटकं टाकायची लई सवय आहे रे देवा. थोडा हात वरी केलं, ज्या बेटा तेरा कल्याण, टाकतोस तू कुटका. जेवायला बसलून ताटाच्या भोवताली जर कुत्रं फिरू आलं, त्याला ताटली वाढून जेव्हा वाढताव का कुटका टाकताव? बोला की हो, एवढं तर कुटकं टाकताव ना. तसं तुला कुटके टाकायची लय सवय देवा. कुणाला रिद्धीचा कुटका, कुणाला सिद्धीचा कुटका, कुणाला तुमच्यावर कीर्तन जमना गेलं म्हटलं की हे ना असं उर काढूनच ते बी कुटकाच आहे. असले कुटके देऊन तुला त्याचा बुकना करायची सवय लागली. मी असा येडा गबाळा नाही, अजिबात नाही मला त्याचं. का बरं? तुम्हाला हे बी दे म्हटलो, ते बी नग म्हणालो, ते बी दे म्हटलो, ते बी नगच म्हणालो, ते बी काहीच नको म्हणालो, काहीच नको. हे जगाच्या वेगळं बघा, नुकसान होईल तुमचं. नुकसान आहे का फायदा आहे? अनेक जन्मापासून बहुजन्मी केला लाग, तो या भागला झालो. येडाव का? दुरोन आलो मी गा, दुःख झाले किंवा हिंडता गवाने गा. आता पुरी करा तुकाराम महाराज, 11 वाजली की पुरी करा. आता देवा तेच म्हणतोय मी, पुरेच करण्याच्या भानगडीत आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, हाय तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, 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 तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. धर्म नाशिवंत,
बारको माई पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बारको माई बारको माई बारको माई बारको माई पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्री चिन्मयानंद महाराज कर्मजन्य आणि धर्मजन्य असलेलं नाशिवंत आहे हे मला कळून चुकलंय म्हणून तुकाराम महाराजाची जी मागणी तीच मागणी आपण आपल्या जीवनातून करूया जेणेकरून तुकोबारायाचं जीवन जसं उत्तुंग उंच शिखराला गेलं ज्या मुक्कामापर्यंत गेलं ज्या अवस्थेपर्यंत गेलं ज्या दशेपर्यंत गेलं तीच दशा ती अवस्था आपल्या जीवनामध्ये जर यायचं झालं तर आपली वृत्ती सतत भगवंत चरणावर खेळत ठेवावी मनाला भगवंताच्या नामाशिवाय फुरसत देऊ नये आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा संदेश या अभंगातून महाराजांनी दिलेला आहे ज्ञानेश्वर माऊली नालराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नालराज माऊली